नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आता जे अन्नपूर्णा योजना की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. तर की आता राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या किंवा प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेसाठी लाभार्थी, याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या ज्या महिला आहे, त्यांच्या नावावरती गॅस कनेक्शन आहे, अशा महिलांना, लाभार्थ्यांना वर्षातील 3 सिलेंडर राज्य शासनाच्या माध्यमातून मोफत दिले जात आहे. या योजनेचा निधी वितरित केला जाणार आहे. महिलांना गॅस सिलेंडरची सबसिडी कधी वितरित केली जाणार, अशा प्रकारचे मोठे विचारणा केली जात आहे. यांच्या संदर्भातील अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. आता 17 नोव्हेंबर 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अंतर्गत पात्र असलेला एक पहिला गॅस अंतर्गत गॅस सिलेंडरचा अनुदान सबसिडी वितरित करण्याबाबत निधी उपलब्ध देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. 17 नोव्हेंबर 2025चा हा जो GR आहे, हा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतच्या पात्र महिला आहे, त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रलंबित देण्याकाही अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. आता अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती असलेल्या 50 कोटी रुपयाचा निधी तरतूद करण्यात आलेली आहे. आता हा 7 एप्रिल 2025च्या वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार निधी वितरित काही मार्गदर्शन सूचना आलेल्या आहे. आता निर्बंध लावण्यात आलेले आहे. याच अधीन राहून राज्य शासनाच्या माध्यमातून आता सामाजिक न्याय विभाग, विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी महिला लाभार्थ्यांसाठी 30 कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्यातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती असतील या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रस्तावित केल्यानंतर अनुसूचित जाती लाभार्थी महिलांकरता दिलेल्या अनुदानाप्रमाणे तेल कंपनीने दिलेल्या प्रलंबित देयकांना प्रतिपूर्वीसाठी 2025-26 साठी या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय निधीपैकी 30 कोटी रुपये एवढा निधी विभाग प्रमुख, अप्पर मुख्य सचिव, अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणाली द्वारे वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आता अन्न, नागरी पुरवठा विभागाने प्रवर्गासाठी माध्यमातून असे वेगवेगळे निधी उपलब्ध करून दिलेले जातात. आता 2025-26 करता आर्थिक वर्षामध्ये पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या गॅस अनुदान हे महिला लाभार्थ्यांना वितरित केले जात आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत 200 रुपयाची सबसिडी दिली जाते. आता गॅससाठी जे पैसे दिले जातील ते पैसे आता अनुदान म्हणून लाभार्थ्यांना वितरित केले जाणार आहे. आता अनुदान हे वितरित केले जाणार, सरकार यांच्या निधी उपलब्ध करणार आहे, अशा प्रकारची विचारणा केली जात होती. धन्यवाद.